मुंबई महापौर पदासाठी आता दिल्लीत खलबत सुरू आहेत। आज संध्याकाळी दिल्लीत बैठक होणार आहे। राज्यातील भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे। शिंदे सेनेतून राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणी यांची भाजपच्या अमित साटम, आशिष शेलार यांच्यासोबत चर्चा होणार आहे। महापौर पदासही स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य आणि शिक्षण समितीच्या वाटाघाटींवर चर्चा होणार आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। मुंबई महापौर पदाबाबत दिल्लीत खलबत होत आहेत। आज संध्याकाळी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। शिंदे, शेवाळे, साटम, शेलार यांच्यामध्ये दिल्लीत चर्चा होणार आहे। शिवसेना आणि भाजपची दिल्लीत बैठक पार पडणार आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। महापौर पदासाठी दिल्लीत खलबत होणार आहे। संध्याकाळी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडेल। भाजप आणि शिवसेनेची या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, महत्त्वाची बैठक आज दिल्लीत पार पडणार आहे। नक्कीच मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेनंतर महापौर कोणाचा, त्याच जागी स्थायी समिती असेल, अनेक समित्या असतील, ह्याच्यावर अजूनही तोडगा निघाला नाही। हा तोडगा आता दिल्लीत निघणार आहे। दिल्लीत ही राजकीय खलबत सुरू आहे। खरं तर शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि भाजपाचे नेते म्हणजे अमित साटम असतील, अनेक महत्त्वाचे नेते हे आधीपासून दिल्लीमध्ये आहेत आणि या दोघांमध्ये आज संध्याकाळी बैठक होणार आहे। ही राजकीय दृष्ट्या ही महत्त्वाची बैठक असणार आहे मुंबई महानगरपालिकेसाठी। खास करून महापौर कोणाचा, त्याचबरोबर स्थायी समिती कोणाकडे, आरोग्य समिती कोणाकडे, असे अनेक समित्या कोणाकडे, याच्यावरती चर्चा होणार आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची चर्चा असणार आणि मुंबई महानगरपालिकेची अनेक उत्तरं या चर्चेने तुमच्या समोर येणार आहेत। निश्चित किती वाजता बैठक होणार आहे कपिल? संध्याकाळी 6 नंतर ही बैठक होणार आहे। अजून टाइम, जी वेळ आहे ती अनिश्चित आहे, पण संध्याकाळी 6 नंतर कधीही बैठक होऊ शकते। खास करून राहुल शेवाळे यांना तातडीने बोलवण्यात आलेलं आहे। शिवसेनेचे जे सरचिटणीस आहेत त्यांना तातडीने बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर अमित साटम आणि राहुल शेवाळे यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक होईल आणि त्या बैठकीचा जो आढावा आहे तो वरिष्ठ नेते जे आहेत भाजपाचे त्यांना देण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर सर्वच निर्णयावरती शिक्कामोर्तब होणार आहे। निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल, हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। म्हणजे मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागतं। हे मी वारंवार सांगतो। महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत। हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। ज्या पद्धतीनं संजय राऊत दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींचं लांगुल चालन करत होते तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सोनिया गांधींच्या चरणी आपला संपूर्ण पक्ष अर्पण करून टाकला मुख्यमंत्री पदासाठी, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सत्तेसाठी तुम्ही काँग्रेसची दलाली केली, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? महाराष्ट्राचा अपमान तुम्ही केला, मराठी माणसाचा अपमान तुम्ही केला। आता महाराष्ट्र आणि मराठी माणूस देवाभाऊंच्या सोबत उभा आहे। देवाभाऊंना जनतेने आशीर्वाद दिले, भारतीय जनता पार्टी महायुतीला आशीर्वाद दिले। दिल्लीमध्ये आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटायला जातो, परंतु मुंबईचा महापौर हा मराठी होणार, हिंदू होणार, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि त्याबद्दल आम्ही ठाम आहोत। हे बघा, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार हे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्यापासून स्पष्टपणाने सांगितलंय। राहता राहिला विषय आमच्यावरती टीका करणाऱ्या सकाळच्या भोंग्याचा, बघा, आम्ही दिल्ली ही भारताची राजधानी हो। पाकिस्तानचे झेंडे प्रचारामध्ये नाचवणाऱ्यांनी आम्हाला हे शिकवू नये।